नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटेकर फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, कसं शेतकरी मित्रांनो, जे आपण महेश शेतात सांगत गेलो आतापर्यंत की असं करा तसं करा, पण ॲक्च्युली काय आहे की तुम्ही जर यूट्यूबवर जर सर्च केलं का तूर लागवडीविषयी मार्गदर्शनचे व्हिडिओ, साधारणतः तुम्हाला एका क्लिकमध्ये 500 व्हिडिओ उपलब्ध होते. पण शेतकरी मित्रांनो, मी ज्या पद्धतीनं सांगतो ते पद्धत म्हणजे आपल्या शेतीनुसार तुम्ही खताचं व्यवस्थापन किंवा फवारणीचं व्यवस्थापन किंवा योग्य अंतर निवडा. म्हणजे आपल्या जमिनीचा सामू, आपल्या जमिनीचं पोत किंवा हलकी भारी जमीन हे स्वतः शेतकऱ्याला माहीत असते किंवा मला माहीत नाही. मार्गदर्शन करणारे मार्गदर्शन करून जाते, खत औषधाचे डोस सांगून जातात, पण आपल्या जमिनीला काय आवश्यकता आहे आणि काय नाही हे प्रत्येक आपापल्या जमिनीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला माहीत असते. त्याचप्रमाणे आपण आलेलो आहोत धानोरा-फशी या गावातनी रविभाऊ पाटेकर म्हणजे माझे मोठे बंधूच आहे, त्यांच्या शेतात आलो आहे आणि त्यांचं नियोजन, त्यांच्या शेतीनुसार त्यांचं नियोजन आपण आज पाहणार आहे. किती तारखेला पेरणी केली आणि खताचा डोस काय झाला, फवारणी काय झालं, कारण की आपापल्या शेतीनुसार आपापलं नियोजन हे वेगवेगळं असू शकतं. मी पहिल्यापासून सांगत आहे. तर नमस्कार. तर सांगा, पेरणी कधी झाली? 27 तारखेला 27 जूनला पेरणी झाली. 27 जूनला पेरणी झाल्यानंतर पेरणीसोबत खत दिलं होतं का आपण? काहीच नाही दिला. पेरणीसोबत खतही दिलेलं नाही झालं. पाय तुम्ही हाईट कशी झाली आहे एकदम, साधारणतः 1.5 पाऊण 2 फुटापर्यंत हाईट झालेली आहे तुरीची. आणि याची छटाई व्हायची आहे. छटाई व्हायची ड्रिंचिंग झाली काय? नाही. तर ड्रिंचिंगही झाली नाही आणि छटाई झाली नाही, खताचा डोसही नाही. जमिनीतनी मी काय म्हणतो, आपापल्या जमिनीनुसार नियोजन करा. कुठलंही खत किंवा कुठलीही फवारणी अजून ड्रिंचिंग झाली नाही तरी तुरीची ग्रोथ आणि तुरीची क्वालिटी पाहू शकता तुम्ही. आता प्रत्येक शेतकऱ्याचं नियोजन वेगळं असू शकते, मी सांगितलं. त्याचप्रमाणे आपलंही नियोजन हे वेगळं असू शकते. आणि तुरीला खत किंवा औषध किंवा फवारे तुम्ही देत असाल तर तुरीच्या कंडिशननुसार किंवा तुरीच्या क्वालिटीनुसार किंवा रोगात ज्याप्रमाणे रोग येते किंवा तूर आता समजा डाबरीचा भाग असेल तर उधळीचं प्रमाण असते, माथ्याचा भाग असेल तर पाण्याची कमतरतेमुळे तिथं जराशी कॅनोपी कमी होते. पण या शेतात तर तुम्ही पाहत असाल एक सारखी तूर आहे आणि सोयाबीनच्या वर निघालेली आहे. अशा पद्धतीचं नियोजन करा. मी काही सांगत असलं की 8, 9, 24 टाका किंवा 10, 26 टाका, पण तुमच्या शेतीला, तुमच्या शेताला त्याची जरूरत आहे का त्या खताची, हे खूप महत्त्वाचं आहे. रविभाऊ माझे व्हिडिओ पाहतात, पण त्यांच्या शेताला जरूरतच नाही आहे, कारण की जमीनच एवढी पॉवरफुल आहे. सोयाबीनला एक दाणाही खत नाही, पण सोयाबीन एकदम जबरदस्त सोयाबीन आहे. रविभाऊ, आता याची छाटणी करायची आहे तुम्हाला? हो, छाटणी चालू केली आहे. छाटणी करून तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचं आहे. बस, बाकी काहीच नाही. बुरशीनाशक घेताना मित्रांनो पहा, आपण मागचा व्हिडिओ टाकला, एका दगडातनी 2 पक्षाची शिकार करायची. म्हणजे कसं की आता याची आज छटाई आणि उद्याच लगेच बुरशीनाशक, म्हणजे दोन्ही काम होऊन जाईल. याचं बुरशीनाशकही होऊन जाते तुरीचं, आणि तुरीला शेंडा खुडल्यानंतर बुरशीनाशकाची आवश्यकता आहे की नाही, बरेच जणांचे प्रश्न आले. पण पहा शेतकरी मित्रांनो, शेंडा खुडल्यानंतर जे बारीक चिकट द्रव्य निघते ते तुरीला कव्हर करण्याचं काम करते, शेंडा पॅक करण्याचं. पण वरून जर पाऊस असल्यामुळे काय होते, शेंड्यात पाणी जाते. पाणी जर गेलं तर साधारणतः एवढा शेंडा तो जाऊ शकते, किंवा एखादं झाड जर कमकुवत असेल तर तेही झाड जाऊ शकते. म्हणून आपण बुरशीनाशक सांगतो. पण साधारणतः वातावरण जर असं उघडीक असेल तर आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं काम नाही. तर या पद्धतीचं नियोजन करा. रविभाऊन एकदम चांगल्या पद्धतीचं नियोजन करा, कारण की त्यांच्या जमिनीनुसार आणि कमी खर्चात झालं. खत औषध अजून काहीच नाही. एक ड्रिंचिंग कोणची घेणार आहे? केमिकलची ड्रिंचिंग घेणार आहे, ते मायक्रोरायझा आणि आपलं ब्लू कॉपर याची ड्रिंचिंग स्टिकर टाकून या पद्धतीचं तुम्ही नियोजन करा. आणि आपल्या जमिनीनुसार तुम्ही फवारणीचं किंवा खताचं नियोजन करा. तूर पाहू शकता, एकदम चांगली तूर आहे. आणि तूर कोणची आहे? 111 तूर आहे. आणि तुरीची उगवण चांगली झाली आणि क्वालिटी चांगली आहे. आणि साधारणतः याने अंतरही ठेवलेलं आहे. मी तेच म्हणत होतो की अंतर ठेवा. आणि शेतकरी मित्रांनो, एक काम करा की तुम्ही फवारणी करत असताना का नाही, तुरी फवारणीच्या ज्या पाठीवर पंप आहे त्याला हे तास मदत घ्यायला लावा, म्हणजे डबलचा त्याच्यावर स्प्रे येते. आपण जर या पद्धतीनं जर चाललो तर साधारणतः औषध उडण्याचे चान्सेस, उडते तर खरी, पण जसं पाहिजे तसे ते फवारणी तुरीला होत नाही. आपण मेन फोकस तुरीला करतो म्हटल्यावर तुरी शेजूनच चालायला लावा पंप सारखा. तर रविभाऊ, अजून याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे? समजा तुरीला ड्रिंचिंग झाली, साधारणतः तुमच्या 30-35 दिवस झालेले आहे. आता खताचं नियोजन काय करणार आहे तुम्ही समोरचं? खताचं नियोजन आता बस 1 महिन्याच्या नंतर खत देऊ दिले. 1 महिन्यात साधारणतः 40-45 दिवसाची झाली, म्हणजे खताचा डोस कोणता द्यायचा आहे? 10-26 खताचा डोस द्यायचा आहे. कारण की त्यांच्या शेतीचं नियोजन, शेतीला म्हणजे जमिनीला काय लागू पडते लवकर हे त्यांना अनुभव माहित आहे.
तसं तुम्ही नियोजन करा की काय लागू पडते. मी जर सांगितलं 9-24-24 द्या, 8-21 द्या, पण तुमच्या शेतीला काय लागू पडते, कारण की आपल्या जमिनीत रवी आता आपण जवळच आहे नांदगाव तालुक्यातले, तर पोटॅशचं प्रमाण प्लस आहे आपल्या जमिनीत. 10-26-26 घेतलं तर लॉंग टाइम रिझल्ट राहते आणि तुरीची कॅनोपी आणि वाळण्याचं आणि ब्रांचेस करण्याचं फॉस्फरसचं प्रमाण अधिक असल्यामुळे ते आपल्याला चांगला रिझल्ट येते. शेतकरी मित्रांनो धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल. आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही या पद्धतीचं नियोजन करा. धन्यवाद.